नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असा तुमचा कोकणातल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आमची मावशी इल्लेली असा पुण्याकनं, जी की माझ्या मम्मीची जाऊसुद्धा लागता आणि माहेरच्या नात्यान मावशी पण लागता. तर आज मी मावशींच्याच टेरेसवरती असं या त्यांचा घर असा आणि मस्त असं त्यांच्या टेरेसवरनं ना आमच्या आवडातलं भारी असं नजारा दिसता. आणि सरस टेरेसवरती ना सोला सकत घातलेले असं जे की आमसोला म्हणतात. तर मंडळी, पावसापूर्वीचे बरेच असे जे पदार्थ असतात ते आमचे तयार करून झालेले असतात. त्यासोबत कामं पण सगळे झालेले असतात, पण ती तरीसुद्धा ना विसरान एक दोन कामं राहतातच. तर आज मावशी इली आहे. तर मावशी उन्हाळ्याला कशी की आपण भरलेले मिरचे करूया, म्हणजे जे की पावसात खाण्यासाठी उपयोगी असतात आणि खूप म्हणजे खूप चवदार लागतात. तर त्यासाठीच आज मी या मम्मी आणि मावशी ते मिरचे तयार करतो. ते कसे तयार करतो तुम्ही नक्की बघा. चला तर मंडळी, आजच्या सुंदर अशा व्हिडिओ सुरुवात करूया. तर आज पण पावसाचा बहुतेक वातावरण झालेलं आहे सगळं. मम्मी आणि बसतो खळ्यात गुंडे मांडताना काही खाण्याची पिण्याची गरज नाही ना. गरमी सहन जाणार नाही. तुळस कशी बरी जाऊ ना माझी. ते काय खालती जास्ती माती नाही वाटतं गो. तर मंडळी, मावशीकडनं आम्ही मावशी तर पुढल्या दाराची साफसफाई करता आज असल्यामुळे. तर त्याच्या अगोदर आमची काही कामं असतात पाटल्या दाराची, आम्ही ती करून घेतो. नंतर मग आपण रिटर्न परत जाऊया तडे. आईन पाटल्या दाराकडे साफसफाई करून घेतल्या ना, तिचं चूल घालतलो आम्ही. जी गुंडायची होती ना ती काढलं, खूप खराब झालेली त्याच्यामुळे. तर आईन कामाक थोडे सुरुवात केला ना पाटल्या राख. तर म्हणजे आम्ही मातीची चूल घालतो. बघूया आता कोण घालतं आणि कोणा घालूक येतात ती आणि कशी आमची मातीची चूल जातात. ती चूल घातल्यानंतर मग आपण मावशीकडे जातो, कारण की मिरची भरण्यासाठी पण त्या सामान वगैरे सगळं तयार करूचं लागतं, मिक्सर वगैरे ला. तर ही बघा, ही सरस माती ठेवलेली आहे. ही चिकट माती असं अशीच आवाटातली माती आहे. ह्याच्यापासून आता आपण चूल घालूची पाटल्या राख. मग मी घालूक जमतली काय? पाणी मारू पकडलं कसं पण अशी माती होतं. नका सांगता का माती आपली माझी नाही, मी नाही वरात आहे. तू या वरात होती. पहिल्यांदा जमीन भिजवून घेतला निसरची. थंडगार चूल. पुढे आमची आई आवना आमका सगळा दाखवता नाही गे, नाहीतर आमच्या मम्मीला अजून तितक्या काय माहीत नाही. हे तर मातीवर आहे रे, तिचं वाईट थापूया, थापून ठेवायचं. मग कोणापासून कापून घेतली तरी म्हणजे आम्ही फक्त मांडतलो. ही थापून ठेवू काही फक्त. 2 दिवसापूर्वी मातीसर हाडून कुसा देवनान ठेवलेली आहे. ती बघता दाखव सासूबाई. येताना घेतली बरी उगत लागला ते रोज या सगळ्यात पिढी थाप. ओली आणा माती होणार जड लागता. कोलसून ठेवले बाई. ही घालू काय त्यांना आपली दिसल्या आता काय करत नाही. ही तर आमची म्हणजे हरिसंदर
तरी का ठेव काय तर म्हणजे आमची चूल जी असं नाही आज पूर्ण नाही होची, कदाचित उद्या किंवा परवा, कारण की फक्त आम्ही मांडून ठेवतलं. त्यानंतर जे का चूल वगैरे घालूक येतात त्याच्याकडनं मग येतं व्यवस्थित आकार काढून घेतलं. काही कांदे बघा कसे लावून ठेवलं, वरती टांगलं आणि बाजूकसून आईच आम्ही कापड ठेवलं, पावसाळ्यात खाऊचे होते. मंडळी सगळी जी माती होती ती सर मांडून ठेवलेली असं आम्ही चूल उद्या करतलं. आणि संध्याकाळी आमच्या सगळ्याचं आगमन झालेलं आमच्याकडे. ते आता सध्या काय करतं सांग दहावीनंतर, म्हणजे आता सध्या ह्या दिवसांमध्ये पुढचं प्लॅन MSCIT. तर सध्या MSCIT करता, संगीत पण शिकता, पेटी वगैरे वाजवता. तर आता थोड्या वेळ मस्तपैकी आराम करूया, त्याच्यानंतर आपण मावशींकडे जाऊया आणि बघूया मिरचे कसे भरतात ते आणि कशा प्रकारचे मिरचे भरतली. फक्त मीठ लावून ते सामान वगैरे घालून सगळे एवढा घालायला. लाईट नसली तरी लाईट मम्मी पायऱ्यात गेली, तोपर्यंत मी जुन्या घरात जाते. असं आत्या आणि तिचे सगळेजण समूहात आणि गोष्टी गेली आहेत. मावशीची काय अजून गजाल नाही मिरशांगे भरूची. मंडळी जुन्या घराकडे मी येईल आहे. आत्याच गेला तडे, आई आणि पायऱ्यात गेली असतली सगळीजणं. तर आता जरा असा हिस्सा बसतोय, त्यानंतर आपण परत आपल्या घराकडे जाऊया. तोपर्यंत मावशीकडे मिरचीची सगळी जी तयारी असा ती करू. ते यंदाच्या वर्षी ना मे महिन्यात लग्नाचा खूप जोर असा. व्हॉट्सअपला बघू गेला सगळीकडे लग्नाचे स्टेटस असतात, भरपूर जणांनी लग्न केलेले असतात. पण ती यंदाच्या वर्षी गरमी पण भरपूर, म्हणजे भरपूर गरमी. आता आमचा राणीला आता उद्या जाताला बहुतेक साक्षी का पोचवू जाताला. आणि अजून एक लग्न असं आमच्याच पाहुण्यातला, म्हणजे आमचा ज्यांनी घर बांधलेलं असा ना त्यांच्या कन्येचा. आणि त्या कॉलेजमध्ये पण होता माझ्या पुढच्या बॅचला. त्यासोबत आमचा पाहुणे पण लागतात, का बरीच नाती जुळलेली असतात. त्याच्यामुळे उद्या जमला तर तडे सांगेल एक लग्नात पण जाऊ का. झाली की कामं आवरली, साथ घाल तुझा सगळा झाला काय, आरामशीत मग या मिरच्या भरूया. तर मंडळी आता पण डायरेक्ट संध्याकाळी भेटतो. मी मावशीच्या घरी येईल आहे. मावशी सगळं सामान वगैरे होता तर भाजून वगैरे घेतलेला. आता थोड्या वेळातच मिरची कट करून झालेल्या असतात. आपण ते भरताना बघूया कशा प्रकारे भरले जातात ते. थांब. तर ह्या सगळा भाजून घेतलेला. ह्याच्यामध्ये काय काय आहे, बडीशेप आणि मेथी ना, आणि हे धने त्यांच्यात मिक्सराक लावून चाळून घेता बारीक पूड. हे मिरच्यामध्ये भरूचं असताना मग मध्ये ह्या करू काय ना कट करू का, आणि शकूंडा थोडीशी काढू काय, म्हणजेच देठ. आणि असं मध्ये कट मारू. तर मम्मी पण आत्ताच लिया मिरची मावशीन कट करून झालेल्या थोडेसे रवलेत. ही सगळी पावसाची सोय असा. चौकोचे मिरची असत नाही, मावशीन चौकोसून हाडले. तर बघू शकता कट केलेले सगळे मिरच्या असतात. यांच्यामध्ये आता याचा तयार केलेला असा धनेचा वगैरे त्या घालू काय. तर मिरची आता भरून घेतलेल्या असतात. तर अशा प्रकारे मिरची भरून झालेले आहेत बघू शकता. भरून टाकते ना, टाक भरून.